पुढे Ball टाकलेला मध्ये- चेंडू खोदून काढलाय आणि चांगलाचा क्षेत्ररक्षण. एकच धावणे समाधान मानावं लागेल त्या आतिशाला. नक्कीच दाजी जे गोलंदाजी करतात ते स्टार बॉयज संघामध्ये खेळले होते LPL 2024 पर्व चौथामध्ये. नक्कीच खूप चांगली फलंदाजी केली होती. इम्प्रेसिव्ह. आमच्या ज्या संघामध्ये ज्यांची ज्यांची निवड झाली होती ना सगळे अक्षरशः 100% देत होते आपल्या संघासाठी. आणि फायनल मध्ये आम्ही बघितलं भाग्यवान यांचा स्कूप शॉट. दाजी बॉलिंग मार्क वरती स्ट्राईकला नितीन आणि गच्चाल असं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसरी धावचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा आल्या त्या. नक्कीच मॅच झाल्यानंतर ह्याचे हात मला तर वाटतं छाटले जातील. आणि तुमचं काय करायचं? आम्ही आता इन ॲक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळू. 4च्या नंतर आमचे फिल्डर येतील. निकेतन सारखा आमचा सोबतीचा संघ आहे. फ्रेंडशिप मॅच. दाजींचा चेंडू सांभाळला नितीन. उडवायचा होता कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. खूप दूरवर स्वप्नील गेले पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतोय चौका ठोकोडीजे. धन्यवाद 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 धन्यवाद. नक्कीच 2 फॅमिली मेंबर एकत्र खेळताना पाहायला मिळतात पिचवर. फुलटा चेंडू पाठवलाय सीमा पार येतोय षटकार 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 डीजे. पाहू शकता त्या नितीनला काय पाहिजे बघा रे बाबा. सारखा सारखा काहीतरी इशारे करतोय. बॅट बॅट चेंज ये आता जवळ. अंपायर पहिला बघा पहिल्या चेंडूवर चौकार आला. दुसऱ्या चेंडूवर वंडी आली. परत एक टोडी आली आणि एक षटकार आला ना. येस येस षटकार. सिक्स. किती 18 आले 18. कर आता मुकाद काशी गेलेली. दुसरं षटक घेऊन त्या मैदानामध्ये स्वप्नील असेल मला वाटतं. स्वप्नील आहे ना गोलंदाजी. येस 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 स्वप्नील. सामरचेल नितीन नवाले. चला स्पीडअप करायचा आहे. तुमचा पहिला चेंडू पडलाय तो म्हणजे 1:34 पहा फ्लिक केलाय. फाईन लेगचं क्षेत्र. तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. येतोय चौकार 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 ठोकोडीजे.
बॉलिंग मार्क वरती स्वप्नील आणि फिरकावून दिलाय हुकचा शॉट 6 धावांसाठी षटकार. क्या नहीं तुम लोग का लेके आओ जल्दी. अरे बॉल गेला त्यांचा. जल्दी बॉल लेके आओ, अभी खाना है. तर नक्कीच खोदून काढाय चेंडू पाहू शकता. एक धाव धावून कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण करण्यामध्ये यश आलेलं आहे. तर बाद तपोन संघ रेडी होतोय, सज्ज होतोय लढण्यासाठी. तपोन संघामध्ये खूप सारे बाहेरचे खेळाडू मला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी क्रिकेट सोडलं होतं. ते खेळाडू आता इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. धाव फलक झालेला आहे हा 32, म्हणजे 16.00 ची सरासरी गाठली आहे इकडं. जी हा शूज नाही, नवीन घेतलेत. मी त्यांना लाईव्ह मध्ये पाहिलं होतं ना, ते रतन बुवाची ट्रॉफी खेळताना 2007चा असेल कप तो. त्यामध्ये आम्ही लाईव्ह पाहिलं होतं. शेवटचा षटक सामोरे जाईल आतिश. प्रतीक आलेला आहे गोलंदाजीसाठी. प्रतीक आता या संघामध्ये जो संघ विजय होईल ना, तो लढत देईल तपोन संघाबरोबर. याची नोंद घ्यायची आहे. बॅटची कडा पॉइंटला, शॉर्ट पॉइंटला चेंडू अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. एकच धाव. नाही, ओहो, पंसा आमच्याकडे वळत आहेत, सांगतात की हा वाईट चेंडू आहे. दोन धावा धावून कंप्लीट केले. पहा
आला आहे मिड ऑन च्या डोक्यावरून षटकार ठोको डीजे. नक्कीच नक्कीच प्रतीक वरती हल्ला चढवलाय तो नितीन यांनी. ब्लॉक ब्लॉक टाकला. नक्कीच हे गोलंदाजाकडे एक ब्रह्मास्त्र असतं क्रिकेट मधलं, जे गोलंदाज वापरतो उपयुक्त वेळ, आणि ते वापरलेलं आहे ते प्रतीकने. नक्कीच आता काल मला जे तुम्ही नक्कीच आज तुम्हाला स्टार बॉय संघ इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. लढत होईल ती क्वार्टर फायनलची निकेतन 11 संघासोबत. निकेतन विपक्ष स्टार बॉयज क्वार्टर फायनलचा सामना बाकी आहे, तो खेळवला जाईल. स्ट्राईकला अतिश, बॉलिंग मार्क वरती प्रतीक. पाहूयात भिरकून देण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट आणि एका धावेने स्कोर कार्ड. 44. शेवटचा चेंडू 44 धावा तर झालेल्या आहेत, फायटिंग स्कोर तर झालेला आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता निसर्ग पार संघ देखील तेवढ्या ताकदीचा, मला सागर तावडे दिसत नाही आहे. सागरने रिटायरमेंट घेतली वाटतं. हो, तो सध्या ओनर झालाय तुझ्यासारखा. सागर तावडे जर असतो ना तर समोरच्यांचे नक्कीच तो एकतर्फी सामना जिंकून देतो. पहा पहा, आता चौकार येतोय तो म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आलाय चौकार ठोको डीजे. ट्वेल्थ मॅन नाही आला तर पेनल्टी दिली जाईल 3 रनांची.
नक्कीच नक्कीच भाग्यवान, तो आपला मगाचा प्रश्न राहिलेला आहे. तू व्हाईटचा चेंडू का सोडलास ते मला सांगशील? नाही, मी म्हटलं 2 चेंडूमध्ये 8 पाहिजे होते. त्या क्षणात जर एखादा वाईट आला असता तर अजून एक संधी उपलब्ध झाली असती. मग मी एक काढून दिला असता आणि एक षटकार तर रवरनी मारला असता. त्या हिशोबाने मी तो वाईट सोडला होता. पण तो वाईट नव्हता. मुन्नाने खूप चांगला चेंडू हाताळला. ती चुकी झाली माझी, ती मी मान्य करतोय. मग मी चुका होतात त्या मान्य करणं हे खूप मोठं असतं. संकेत होल्डर आता आमंत्रित केले होल्डरला. या टुर्नामेंटमध्ये रोशन इलेव्हन संघ खेळताना दिसला नाही. त्याचं कारण हा होल्डर आहे. कारण की तो गोलंदाज नव्हता, त्यामुळे त्या संघनायकाने त्याचा संघ रोशन इलेव्हन संघ या टुर्नामेंटमध्ये टाकलेला नाही, एंट्री घेतलेली नाही आहे. नक्कीच नक्कीच तो आताच इथून ISPL मधून आलाय तो नक्कीच. हो, काल त्याची मॅच होती. ISPL मध्ये त्याची भूमिका असते ती म्हणजे बाउंड्री लाईनचे बॉल. प्रणव साडी, प्रणय प्रणय पहिला चेंडू डॉट. होल्डरला तुम्ही मोठे फटके मारू शकत नाहीये, कारण की त्याचा लेदरचा अनुभव तुम्ही पाहू शकता तो इथं पणाला लावत असताना. पहिला चेंडू डॉट येतोय. होल्डर, हो आता बॅटची थोडी एज लागते आणि चेंडू जातोय तिथे. मला तर वाटतं शुभम आहेत. शुभमला मी इन ॲक्शन मध्ये आज पाहतोय खेळताना. रिजन्सी इलेव्हन संघाचे खूप सारे वेगवेगळे चेहरे पाहायला मिळत आहेत. जैसन कसा काय गेला रिजन्सी इलेव्हन संघामध्ये? फिल्डिंगसाठी. हा हा, फिल्डिंगसाठी. तेच म्हटलं 11 नाही बरोबर, 12वा कुठे येईल. ओहो, डीपॉइंटचं क्षेत्र निवडलं. चेंडू गेलाय धन 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 करत सीमा पार ठोकळीचे. लोअर फुल टॉस भिरकावून देण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण नितीन यांचा. आणि एका धावेने स्कोर कार्ड 6. नक्कीच एक नितीन माटुंगे जो तुम्ही डिंगडॉंग संघामध्ये खेळताना पाहता त्याला, पण ह्याच्यामध्ये नितीन नेवाले आहे. नवाले लेजेंड्स इलेव्हन संघामध्ये पहा. फुलटा चेंडू होता, लोअर फुलटा चेंडू होता, पण वेग अतिशय भन्नाट होता. चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू जे होते समाप्ती. नक्कीच नक्कीच कमबॅक केलेलं आहे. पूर्णपणे जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. भले एक चौकार आला पण नंतरला काय कमबॅक केलेलं आहे ते म्हणजे. या संकल्पनेबद्दल काय सांगशील भाग्यवान? सोसायटीची संकल्पना ही. नाही, ही सोसायटीची संकल्पना तुम्ही पाहताय, फक्त नाव सोसायटी झाले. जेव्हा आम्ही खेळायचो ना हाय गट लो गट त्या प्रकारचीच आहे, फक्त नाव चेंज झाले मित्रांनो, हे लक्षात ठेवा. चांगली संकल्पना ही पहिल्यापासूनच आम्ही म्हणत होतो की ही ठेवली पाहिजे, जेणेकरून सर्वांना चान्स मिळेल. हा खूप चांगलं असं सुमधुर संगीत आपल्या समोर DJ सूरज सादर करत आहेत. 7 धावा झालेल्या आहेत आता जिंकण्यासाठी. 12 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता.
म्हणजे 12 चेंडूमध्ये 42 करायचे म्हणजे तुम्हाला 21.00 ची सरासरी गाठावी लागेल. नक्कीच नक्कीच. आणि बॉलिंग मार्क वरती नितीन आणि चष्मा घालून बॉलिंग करतायत. पहिला चेंडू नितीन यांचा आणि अंपायरचा इशारा वाईटचा. नाही, खूप वेळानंतर ते जर गोलंदाजी करत असेल तर नक्कीच असे चेंडू तुम्हाला पाहायला मिळतील निनाद. कारण की वेळोवेळी तुम्ही पाहत नाही त्यांना गोलंदाजी, फलंदाजी करताना पाहतो आपण त्यांना, पण आज गोलंदाजी. दांडी गोल. डीजे डीजे मूड मध्ये आलाय आणि बॉलिंग मार्क वरती नितीन पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय गोलंदाजी करतोय नितीन नेवाळे आणि विकेट किपर. पाहू शकता तुम्ही, त्यांनी ह्याच्या अगोदर गोलंदाजी सोडली होती पण आता ती आत्मसात केलेली आहे. पण टप्पे अजून विसरलेला नाही आहे. म्हणतात ना, अगर शिकारी ने शिकार छोड़ दी तो शिकार करना नहीं भूलता, वो शिकार जरूर करता है. नक्कीच नक्कीच. आणि आपण शेवटचा षटक अनिल कपूर लोडामधला सस्ता सस्ता. फुल टॉस चेंडू होता तिथे. होल्डर कडनं चूक, होल्डर कडनं चूक झाली आहे. भिरकावून देण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू आणि फिल्डर घाबरत घाबरत आलेले. 2 धावेने स्कोर कार्ड पुढे जाते. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या. 16 का डोला. डीजे क्षेत्ररक्षक जे होते ना ते काटेरी होते. मित्रा. आणि तपोवनचा कोच जयेश दाजी. बॉलिंग मार्क वरती आतिश. स्ट्राईकला प्रथमच स्वप्नील. पुढे हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न. मिड ऑफला चेंडू जातोय. चांगलं असं क्षेत्ररक्षण जयसन यांचा. आणि स्ट्रायकरचं लक्ष नाही.
2 धावेने स्कोर कार्ड 18. अजूनही 5 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग मार्क वरती आतिश भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. चार. ओ डान्सिंग डाऊन द विकेट. षटकार. आणि या षटकाराने विकेट. डीजे. स्वतःच्या बॉलर थ्रू मध्ये त्यांनी झेल पकडला असता तर नक्कीच ही कॅच आजच्या टुर्नामेंटची उत्तम अशी कॅच मांडली जाऊ शकली असती. उडवलाय 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 स्क्वेअर लेगचं क्षेत्र केलंय पार. येतोय षटकार.